कोकण 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 कोकण. लोणेरेचा ब्रिज सुद्धा झालेला आहे ओपन, त्यामुळे त्यानंतर काहीच वाटत नाही. वाव. काल रात्री आपण जाना था जपान पहुंच गए चीन असं झालंय. नमस्कार मंडळी, आजच्या भागात तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण आजचा भाग डायरेक्ट माणगाववरनं शूट करतोय, कारण की तुम्हाला दाखवण्यासारखं काहीच नाहीये. खूप चांगला स्मूथ आम्ही प्रवास केलेला आहे. घरात ना 3:30 वाजता निघालो, 3 वाजता निघालो सॉरी, आणि नंतर 2 पार्सल भरली आम्ही इथे फाउंटन हॉटेल जवळ, आणि सगळं करत करत थोडा हलका फुलका नाश्ता करून आम्ही आता किती वाजलेत, 9:30 वाजलेत. आता माणगावला येऊन पोचलोय. माणगावमधनं पास होतोय, निघतोय, आणि आपलं डेस्टिनेशन जे होतं लांजाला जायचं ते आज जरा चेंज झालंय. ते तुम्हाला भागात पुढे बघायला मिळेल. तर संपूर्ण भाग बघा आजचा, आणि आपण भेटूया माणगावच्या पुढे. तर मंडळी, माणगाव आपण क्रॉस केलं आणि 10च्या सुमारास इथे थांबलो. रात्रीचं जेवण केलं. तुम्हाला माहिती असेल हे हॉटेल, जर स्पष्ट दिसत नसेल तर ते आनंद भुवन आहे, जे माणगावमधलं प्रसिद्ध आहे. आणि त्यांची दुसरी ब्रांच त्यांनी माणगाव क्रॉस केल्यानंतर जिथे मोठा हायवे चालू होतो आपला, तिथे ही ब्रांच आहे. आणि मस्त प्रशस्त पार्किंगची वगैरे व्यवस्था आहे, आणि बहुतेक टेस्ट सिमिलरच वाटते मला. तर आत्ता तुम्हाला सांगतो आमच्या प्लॅनमध्ये चेंज काय. आम्ही निघालेलो ॲक्च्युली लांजाला जायला. रुचिराची बहीण आणि तिचा भाचा जे आपल्यासोबत आलेत, त्यांना आम्ही चिपळूणला उतरवणार होतो, आणि तिथून ते दुसरे कोणतरी त्यांना पिक करून त्यांच्या गावी जाणार होते. पण असं झालं की ज्यांच्या गाडीने ते जाणार होते ते अवेलेबल नाही आहेत. मग आम्ही एक कॉल घेतला की आपणच जाऊया त्यांना सोडायला, आणि धामणन या गावी आपण आता निघालेलो आहोत. तर उशीर पण झाला आहे, तर रात्रीचा प्रवास न करता आपण आजची रात्र तिथेच थांबूया धामणनला, आणि मग निघूया. मग तुम्हाला या ब्लॉगमध्ये लांजा न दिसता डायरेक्ट आता धामणन दिसणार आहे. मी सुद्धा पहिल्यांदाच चाललो तिकडे. आमच्या लग्नानंतर ते वारंवार आम्हाला तिथे आमंत्रण करत होते या म्हणून, पण आम्ही गेलो नाही. पण आज असा प्रसंग आला की जावं लागतं आहे, तर म्हटलं आपण जरा एक रात्र थांबूनच जाऊया. तर चला मंडळी, आता आपण निघतो. इकडनं वाजले आहेत रात्रीचे 11 वाजून गेलेले आहेत. छान आम्ही आता डिनर केला, आणि तुमच्यापैकी कोण कोण या हॉटेलमध्ये जेवतं, मेन ब्रांचला किंवा या ब्रांचमध्ये जेवले आहेत, आणि तुमचे काय एक्सपिरियन्सेस आहेत हे खाली नक्की आठवणीने सांगा आम्हाला. आणि रस्त्याचं बोलाल तर आत्तापर्यंतचा रस्ता खूप चांगला आहे. ऑफकोर्स रात्री आल्यामुळे आम्हाला माणगावचं काही ट्रॅफिक वगैरे लागलं नाही, आणि यापुढेही तर लागणारच नाही, कारण की इकडनं आता रस्ता सुटला. इकडनं आपण खूप छान रस्त्याला आपण लागलेलो आहोत. तर मंडळी, रात्रीचे 12 वाजून गेलेले आहेत, आणि आता आपण टनल जवळ आलो आहोत, कशिडीच्या टनलला. आणि पहिलाच एक्सपिरियन्स आहे की एवढा रात्री, म्हणजे मध्यरात्री आपण टनल क्रॉस करतोय, आणि खूप छान रस्ता आहे. ऑफकोर्स आपण माणगाव नंतर तर सगळेच रस्ते स्मूथ झालेले आहेत. फक्त आता आपल्याला माणगाव आणि इंदापूरचे बायपास एवढे बाकी आहे. लोणेरेचा ब्रिज सुद्धा झालेला आहे ओपन, त्यामुळे त्यानंतर काहीच वाटत नाही. वाव, मस्त वाटतंय या टनलमध्ये. मागे एक व्हिडिओ बघितलेली, तेव्हा टनलची लाईटच बंद झालेली मध्ये. आय होप असं आपल्यासोबत होणार नाही. मंडळी, आता आपण खेडच्या पुढे, म्हणजे भरणा नाक्याच्या पुढे, जगबुडी नदीच्या पुढे आलो आहे आपण ब्रिज क्रॉस करून, आणि हा रेल्वे स्टेशनच्या जवळचा एरिया आहे. अरे बापरे, भरपूर खराब आहे हा रस्ता अजून, म्हणजे मेजर काम चालू आहे इथे. आधी नव्हतं, मी नाही पाहिलेलं हे असं काम. तो आता आपल्याला हायवे इथे सोडायचा आहे, मुंबई गोवा हायवे. आपण इथून लेफ्ट घेऊन जातो आहोत धामणनला. इथून जवळजवळ 1 तासाभराचं अंतर आहे, आणि इंटरनल रोड आहे. तर इथंच आपण मुंबई गोवा हायवेला बाय बाय बोलूया आणि लेफ्ट टर्न घेऊया. चला. कोकण 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 कोकण
नमस्कार मंडळी, आजच्या भागात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, काल रात्री आपण जाना था जपान पहुंच गए चीन असं झालंय आणि आता आपण आजची सकाळ आपली झाली आहे ती धामणन या गावामध्ये. खूप सुंदर गाव आहे, मी पहिल्यांदा आलोय. आता यांच्याकडे पालखीचा सोहळा आहे, तर आपण तो म्हणजे ते तर सोडणारच नाहीत आपल्याला ऑफकोर्स, कारण की तो आपल्याला सोहळा बघूनच जावं लागणार आहे आणि मग आपल्याला पुढे लांजाच्या आपल्या घरी पालखीची तयारी करायला पोहोचायचं आहे. मध्ये आधी काय ना ह्या साईडनेच बाकी या वाडीला अशी समृद्धी करून जे काय विघ्न असतील ती दूर करून होळीचा कार्यक्रम त्यांचा आनंदात पार पाडा. तर मंडळी, हे आहे रुचिराच्या मामा आजोबांचं घर, म्हणजे रुचिराच्या आईचे मामा, आईचं आजोळ म्हणजे माझ्या सासूबाईंचं आजोळ, पुण्याई जाधववाडी धामणन गावातली. तर हे असं सुंदर घर आहे त्यांचं. आपण रात्री 1:30 वाजता इथे येऊन पोचलो, 1 ते 1:30च्या दरम्यान. तेव्हा इथे लगबग चाललेली, रांगोळी वगैरे म्हणजे सडा समार्जन तेव्हा रात्रीपासूनच सुरुवात झालेली. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा तिथे ठेवलेली आहे, अर्धाकृती. तर खूप छान असं रांगोळी वगैरे काढलेली आहे आणि त्यांच्या पुढ्यातच हे श्रीरामाचं मंदिर आहे, अतिशय सुंदर रंगांनी. आणि सकाळी जेव्हा त्याचं कवळं ऊन ज्याच्यावर पडलेलं तेव्हा तर अतिशय सुंदर दिसत होतं. तर असा हा अख्खा परिसर आहे. इथे आता पालखीचं आगमन झालेलं आहे आणि आजूबाजूची घरं घेत आहेत. झालं असं की ते तर आपल्याला सोडणार नाही आहेत पालखीचा सोहळा बघितल्याशिवाय. तर आपण थांबलो आहे, तर म्हटलं आपण सगळ्यांना दाखवूया. असं यांचं सुंदर तुळशी वृंदावन आहे, मस्त. आणि काय मस्त मंजिरे आलं त्याला, वा. तर आता इथे लगबग आहे सगळी पालखी येणाऱ्याची. मध्येच काटे पाठी आपण
भगवंता नावानं पाणी घ्या घे जे आहे ते जातीकडे आलं त्यांचे हार घे ना त्या बुवांच्या हातून घे बुवा सांगतात त्याचे घाला हा दे त्यांना सावकाश घ्या तिकडे घाला त्या कोपऱ्यात इथे घाला तिकडे घाला आता कुठले राहिले जीव नैवेद्य त्यांना दाखवा नैवेद्य दाखवा हा हे नैवेद्य दाखव हे ते तांब्या बाजूला घे खाली हा आणि तो पुढे ठेव आडवा ठेवू नको नंतर या बहिणीचे आणि आता आमच्या पाहुण्या म्हणजे मुली देवबाई माझ्या महाराजने किशोर पांडुरंग जाधव सालाबाजीचा सर्व मिळून राखण्याचा नारळ ठेवलाय तो मान्यता करा त्या सालापासून त्या सालापर्यंत राखण धरा काय कुणाचं खोटं नाटक पडी पाहुणी ईश्वरची जाग्यातल्या बाजून जेवणाचा जिकडे तिकडे लेकरं बाळ आहे त्याच्यावर कृपा दृष्टी ठेवा सर्व गोष्टी सांभाळ करा हे आई झोल्या मना घरी केदारे कडबाई साती बाई माझ्या महाराजनी किशोर जाधव शंकर जाधव दिनेश जाधव प्रकाश जाधव सारिका संदीप आणि संतोष सकाराम जाधव या सालाबाजीची ओटी सर्वांची भरलेली आहे ती मान्यता करा त्यांच्या घरादारात मुला माणसात शेती शिवारी धंदे व्यापारात मुंबईला सर्व कुटुंब मुंबईला आहेत त्यांची लेकरे बाळे तिकडे आहेत ज्या ज्या योजना आहेत त्या पूर्ण करा पाठिंबा द्या आनंद करा आणि सर्व गोष्टी सांभाळ करा सर्वांच्या भराने मग मला सांगा आता नावामध्ये बघा वेळ लावू नका हा हा तर मंडळी असा होता आपला कोकणातला पहिला ब्लॉग. आपण अनएक्सपेक्टेडली धामणला येऊन पोहोचलो आणि इथली आपल्याला पालखी सोहळा बघायला मिळाला. आपल्या रुचिराच्या आजोळचा पालखी सोहळा आपल्याला बघायला मिळाला. तर आपण आता इथून निघतो आहोत पुढच्या प्रवासासाठी. आय होप तुम्हाला हा अख्खा ब्लॉग आवडला असेल. तर तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटद्वारे आम्हाला कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.